हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत मेनली फॉर व्हॉट की ओव्हरऑल जो आहे मार्केटमध्ये जर मी एखादी ट्रेड बनवत असेल, ठीक आहे, तर टॉपिक बघितला असेल तुम्ही काय मेंटर दाखवते. सो मेंटर मी तर स्वतःचं बघत असेल, जर मी ट्रेड बनवत असेल तर जनरली मेंटर इज व्हॉट जो आपल्याला गाईड करतो किंवा जो सांगेल की कुठे आपण चुकतोय कुठे आपण बरोबर आहे. राईट, जनरली मी तर मेंटर त्यांनाच मानतो. राईट, सो माझ्यासाठी जर तुम्ही मेंटर विचारलात तर मला शिकायला आवडतं बऱ्याच लोकांकडून. राईट, बरेच जे माझे सिनियर्स आहेत किंवा ज्यांच्याकडून मी शिकलो ऑप्शन्स. राईट, सो त्यांच्याकडून मला शिकायला आवडतंच. पण ॲज अ मेंटर जर मी त्यांच्याकडूनही जरी शिकत असेल तरी ते म्हणतात की डेटा पॉईंट इज अ वन ऑफ द बेस्ट मेंटर. ठीक आहे, डेटा आपल्याला सांगतो की कुठे ॲक्च्युली जो आहे तो मोमेंटम येऊ शकतो किंवा ॲक्च्युअल काय होतं मार्केटमध्ये. राईट, कारण इट्स ऑल अबाउट दी डेटा. कोणतीही गोष्ट बघा डेटावर बेस्डच आहे आणि जर त्यालाच आपण मेंटर म्हणून चाललो, कुठे आपण बरोबर चालते कुठे आपण चुकीचं चालते तो डेटा सांगेल. राईट, का चुकीचं झालं ते डेटा सांगेल, का बरोबर झालं ते पण डेटा सांगते. राईट, सो बेस्ट मेंटर माझ्यासाठी तरी डेटा आहे. ओव्हरऑल ऑप्शन्समध्ये जर बघायला गेलो तर फ्युचर्समध्ये पण आणि इन लाईफमध्ये पण. राईट, सो सिम्पल बघा, एक थोडंफार मी इथे ना हाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की डेटा पॉईंट आपल्याला, आता मी इथे कोणता सेटअप वगैरे नाही कव्हर करणार, पण शॉर्टली जो काही डेटा पॉईंट क्वांट्सॲपमध्ये अवेलेबल आहे, जो काही तुम्ही यूज करू शकता डिफरंट लाईक फॉर दी ट्रेडिंग स्टाईल्स, ते आता आपण बघणार आहोत. ओके, सो ज्यांनी कोणाला ही व्हिडिओ बघायची असेल शेवटपर्यंत बघा, कारण इंट्राडे, पोझिशनल्स, व्होलॅटिलिटी, ऑप्शन्स, रायटिंग, स्विंग ट्रेडिंग सगळ्या कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहोत छोट्या छोट्या पार्टमध्ये. ओके, जास्त डिटेलमध्ये नाही जाणार पण छोट्या छोट्या पार्टमध्ये करणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ दी इंट्राडे. पहिला आपण इंट्राडे सोबत स्टार्ट करूया, जो सगळ्यांचा फेवरेट टॉपिक असतो. ओके, सो आय लाईक टू गो विथ द. सो पहिला आपण बघूया फ्युचर्स डेटा पॉईंट की फ्युचर्स बेसवर कुठे बायर सेलर्स मार्केट ऑर्डर पंच करतात. सो चार्ट्स, ऑर्डर अँड ट्रेड एक डेटा पॉईंट आहे आपल्याकडे जो आपण यूज करू शकतो. सिम्पल काय, मेनली हा जो डेटा पॉईंट आहे हा तुम्ही निफ्टीवरती यूज करा. ओके, लेट्स सी, मी इथे येतो आणि ते निफ्टी करतो. ओके, नाव चार्ट्स, ऑर्डर अँड ट्रेड हा जो डेटा पॉईंट आहे त्यामध्ये दोन ऑर्डर बुक डेटा पॉईंट येतात. ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. सो हे डेटा पॉईंट सांगतायत काय की लेट्स सी, हा डेटा पॉईंट तुम्हाला हे सांगतो की करंटली कुठे बायर्स अँड सेलर ॲक्टिवली मार्केट ऑर्डर्स पंच करतात. ओके, रिअल टाईम बेसिसमध्ये कुठे मार्केट ऑर्डर्स पंच करतात. तर यू कॅन सी आपल्याला काय करायचं, बेसिक कन्सॉलिडेशन ब्रेकआउट ब्रेकडाऊनने आपल्याला बघायचं कुठे बायर सेलर्स आहेत. इकडे ॲग्रेशन होतं, यू कॅन सी बायर्सचा अराउंड ह्या लेवलला, आणि क्विक जो स्कॅल्प आपल्याला पाहिजे असतो चार्टमध्ये तो आपल्याला बघायला मिळतो. सो जेव्हा पण ऑर्डर बुक डेटा पॉईंट तुम्ही यूज कराल तर लक्षात ठेवा की तीन गोष्टी, बायर इनिशिएटेड क्वांटिटी, सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. जर ब्रेकआउट आहे तर बायर्सचं अग्रेशन डबल असला पाहिजे, ब्रेकडाऊन आहे तर सेलरचं अग्रेशन डबल असला पाहिजे. कन्सॉलिडेशन, ब्रेकआउट, अग्रेशन डबल आहे ह्या लेवलला आणि यू कॅन सी दॅट मोमेंटम, एक मोमेंटम आहे. राईट, सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस टूल. सिम्पल आहे. रिअल टाईम मार्केट ऑर्डर्स इंट्राडेसाठी माझा जर मेंटर आहे तर माझा मेंटर आहे कोण, ऑर्डर बुक डेटा, मेनली निफ्टी, बँक निफ्टी. ह्याला सेम तुम्ही बँक निफ्टी मध्ये पण बघा. ओके, बँक निफ्टीमध्ये येतो. ओके, बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही आलात ना तर सेम लॉजिक हा कुठेच चेंज नाही होणार, लॉजिक सेम राहणार. काय बघायचं आपल्याला, कन्सॉलिडेशन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन. जसं आजचा दिवस जर मी बघायला गेलो मार्केटचा तर समवेअर अराउंड इथे ओपन झालं आहे ह्या लेवलच्या आसपास. राईट, आणि इथून बघा कन्सॉलिडेशन झोन होता, ब्रेकआउट मिळाला, क्विक मोमेंटम मिळाले. आता स्टील सध्या कुठेतरी कन्सॉलिडेशन झोनमध्ये, सो आय विल वेट फॉर इट, मी इथे वेट करणार. ओके, पण ॲज ऑफ नाव त्याच्यावर थोडं प्रिव्हियस इथे बघितलं तर कालचा डेटा पॉईंट ब्रेकआउट झाला, इथे मोमेंटम मिळाली, क्वांटिटीज इथे डबल आहेत ह्या कॅन्डलच्या आसपास. अगेन मी थोडं इथे ठेवतो, पेन्सिलने ॲक्च्युली ना हे होत नाही, हे असं होतं पेन्सिलचं ॲक्च्युली, त्यामुळे. ओके, इथे झाल्या ब्रेकआउट, क्वांटिटीज डबल मिळाली, अगेन एक मोमेंटम मिळाले. राईट, सो ऑर्डर बुक डेटा पॉईंट तुम्ही यूज करू शकता. इथे कधी यूज करू शकता, जेव्हा तुम्हाला इंट्राडे करायचं असेल आणि जर तुम्हाला इंट्राडेसाठी मेंटर पाहिजे, आय विल सजेस्ट टू गो विथ द ऑर्डर बुक डेटा. खूप चांगला डेटा पॉईंट आहे, रिअल टाईम मार्केट ऑर्डर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, नाव हे झालं इंडेक्ससाठी. आता आपण बघूया स्टॉकसाठी जर मला एखादा मेंटर पाहिजे तर मी तो जाणार ऑप्शन्स OI मध्ये. ओके, हा जो डेटा पॉईंट आपण बघितला तो फ्युचर्स ओपन इंटरेस्ट बघितला, आता जो बघणार आहोत आपण तो ऑप्शन्स ओपन इंटरेस्टचा बघणार आहोत. ओके, सो आय लाईक टू गो विथ द ट्रॅक. ट्रिगर्स खूप बऱ्याच वेळा कन्सेप्ट आपण कव्हर केले, बऱ्याच व्हिडिओजमध्ये कव्हर केले, डिटेलमध्ये कव्हर केले. राईट, सो ट्रिगर तुम्हाला काय सांगतोय की सर्वात मोठा कॉल ओपन इंटरेस्ट कुठे आणि सर्वात मोठा पुट ओपन इंटरेस्ट कुठे. ओके,
जर सर्वात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट जिथे असेल तो काय झाला माझा रेजिस्टन्स लेवल झाला, राईट. सो लेफ्ट हँड साईड हायेस्ट कॉल काय माझी रेजिस्टन्स साईड, राईट हँड साईड इज व्हॉट माझी सपोर्ट साईड आहे. ओके, ह्या सगळ्या स्ट्राइक्स आहेत ज्यामध्ये रेजिस्टन्सच्या स्ट्राइक्स आहेत, ह्या सगळ्या ज्या स्ट्राइक्स आहेत त्या सपोर्टच्या स्ट्राइक्स आहेत. त्यानंतर कॉल डिफरन्स, व्हॉट इज कॉल डिफरन्स, इट्स अ डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. करंट मार्केट प्राइस काय आहे 709, रेजिस्टन्स काय आहे 730, दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो कॉल डिफरन्स सांगतोय. पुट डिफरन्स मीन्स करंट मार्केट प्राइस आणि सपोर्ट मधला डिफरन्स किती आहे. नंतर ओआय आणि चेंज इन ओआय आहे. चेंज इन ओआय वगैरे तुम्हाला हे सांगतं की किती रायटर जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ऍड करतायत किंवा अनवाइंड करतायत. ओके, सो जेव्हा पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही की जर मला एखादी ब्रेकआउट ट्रेड बनवायची असेल, दॅट मीन्स व्हॉट, मला काय चेक करावं लागेल की स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय का. जर स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय तर कुठेतरी एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते, बरोबर. आणि तेच जर मला दिसलं की स्टॉक जो आहे ब्रेकआउटच्या आसपास ट्रेड करत असेल पण तिकडे चेंज इन ओआय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कॉल रायटर स्वतःच्या पोझिशन्स अजून ऍड करतायत, दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो, राईट. सो जेव्हा पण आपल्याला ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी पाहिजे तेव्हा काय बघायचं आहे की स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे का आणि ओआय त्याचा नेगेटिव्ह आहे का, चेंज इन ओआय, की रायटर्स तिकडून निघतात का. जर रायटर्स निघत असेल तर एखादी बुलिश मोमेंटम आपण बघू शकतो. सेम लॉजिक, सपोज स्टॉक सपोर्टच्या आसपास आता ट्रेड करतोय आणि मला दिसतंय की पुट रायटर्स जे सपोर्ट लेवलला आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात. सो जेव्हा पुट रायटर्स स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो आहे तो मार्केटमध्ये एक बॅरिशनेस येऊ शकतो का, कारण पुट रायटर्स म्हणजे सपोर्ट जो आहे तो कुठेतरी वीक होतोय आणि एखादी मोमेंटम मला बॅरीसाठी बघायला मिळेल. सो ट्रिगर जो टूल आहे तो हेल्प तुम्हाला हेच करतो. काय करायचंय, कॉल डिफरन्सवरती क्लिक करायचंय. दोन गोष्टी लक्षात ठेवा कधीही, कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये असेल, चेंज इन ओआय नेगेटिव्ह असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश. सिम्पल. जर थोडंफार मी इथे आलो, ओके, यू कॅन सी ब्रिटानिया करंटली ट्रेड करतोय 5787, रेजिस्टन्स आहे 5800, सपोर्ट आहे 5700. स्टॉक जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय, यू कॅन सी 0.21% डिफरन्स आहे. चेंज इन ओआय त्याचा बघा 11% नेगेटिव्ह आहे, दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की ब्रिटानिया जो आहे तो 5800चा लेवल ब्रेक करू शकतो आणि जर आली मोमेंटम तर 5800च्या वरती एक मोमेंटम येऊ शकते. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनणार, जेव्हा 5800चा लेवल ब्रेक होणार तेव्हा, त्याच्या आधी नाही. ओके, क्लिअर. नाव लेट्स गो विथ द सेकंड कन्सेप्ट. सेकंड कन्सेप्ट काय आहे, बेरिश ट्रेड. जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल सो मी पुट डिफरन्सवरती क्लिक करणार आणि लॉजिक सेम ठेवणार ह्याचा. पुट डिफरन्स 0 to 1% मध्ये असला पाहिजे, चेंज इन ओआय नेगेटिव्ह असला पाहिजे. यू कॅन सी अबॉट करंटली ट्रेड करतोय 27160ला, रेजिस्टन्स आहे 29ला, सपोर्ट आहे 27000ला. यू कॅन सी द चेंज इन ओआय 16% अनवाइंडिंग, दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी फिअर आहे मार्केटला अबॉटच्या ह्या लेवलच्या आसपास की पुट रायटर्स जे आहेत ते 27000 मधून निघतात. यू कॅन सी 16% अनवाइंडिंग. सो माझी जो ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी येईल ती कधी येईल, 27000चा लेवल जेव्हा ब्रेक होणार तेव्हा, राईट. क्लिअर सगळ्यांना. जर ही गोष्ट क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट वरती जाऊयात. सो मी येतो इथे. नाव इंट्राडे झालं. इंट्राडे इंडेक्ससाठी आपण कोणता बघितला, एक ॲज अ मेंटर ऑर्डर बुक डेटा. इंट्राडे स्टॉकसाठी आपला कोणता मेंटर आहे, ट्रिगर्स टूल. थर्ड थिंग पोझिशनल ट्रेडिंग बद्दल आता डिस्कस करूया आपण आता. ओके, सो पोझिशनल ट्रेडिंग जेव्हा पण आपण डिस्कस करतो किंवा पोझिशनल ट्रेडिंग आपण जेव्हा पण बघतो ना तेव्हा नेहमी आपण दोन गोष्टी लक्षात ठेवतो. पहिला म्हणजे हिस्टॉरिकल बिल्टअप. स्टॉकचा हिस्टॉरिकल बिल्टअप काय की स्टॉक प्रिव्हियसली कसा मूव्ह करता आले, म्हणजे त्याने 2 दिवसाआधी 3 दिवसाआधी कशी मोमेंटम दिले, 5 दिवसाआधी, आठवड्याभर तरी आधी कशी मोमेंटम दिले, राईट. सो जनरली जर ते मला आयडेंटिफाय करायचं असेल ते कसं करू, मी ट्रॅकमध्ये येणार इथे आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती क्लिक करणार. ओके, ओ सॉरी मी इथे वेगळं ओपन झालं. ट्रॅकमध्ये बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल. ओके, सो बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल आहे ना, इथे तुम्हाला 4 गोष्टी मिळतात. ह्याच्यात आपण काय करतोय, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट ह्या दोघांना कंबाईन करतोय आणि त्या दोघांचा आउटपुट काय तो नरेशन येतो. तो नरेशन काय ते बघायचं आणि फ्युचर्समध्ये ॲक्च्युअल काय होते ते आपल्याला फाइंड आउट करायला हेल्प होते. ओके, तर यू कॅन सी जर मी लॉंगवरती क्लिक केलं तर फ्युचर्समध्ये कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स ॲड होतात हे आपल्याला समजतं. सो लॉंग मीन्स व्हॉट, प्राइसवरती जाते, ओपन इंटरेस्टवरती जातो. तर यू कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही इथे वरती चालले आहेत. सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. ओके, सेकंड जर मी इथे आलो अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग तुम्हाला काय सांगतं की कुठे जी आहे ती प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चाललाय.
दॅट कम्स अंडर दी प्रॉफिट बुकिंग, त्याला मी प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. तो यू कॅन सी प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली त्याला आपण लॉंग अनवाइंडिंग कन्सिडर करतोय. आणि थर्ड वन इज व्हॉट, शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप काय असतं की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात. जेव्हा जेव्हा फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात तेव्हा काय होतं की प्राइस जी आहे ती खाली जाते, ओपन इंटरेस्ट वरती जातो. ओके, दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप अँड दिस वन इज अ शॉर्ट कवरिंग, की ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केले ते कव्हर कुठे करतात. ओके, हे झालं डेली बेसिसवरती. आता हे जर मला एक हिस्टॉरिकल बेसवरती पाहिजे तर मी काय करणार, सायकलवरती येणार. आता मी पोझिशनल ट्रेडिंगबद्दल सांगतोय. ओके, सायकलवरती मी आलो. नाव बघा, जर कोणताही स्टॉक एखादा बुलिशमध्ये असेल किंवा एखादा बुलिशनेसमध्ये असेल दॅट मीन्स कुठेतरी लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे हे आपण समजू शकतो. आणि जर कोणताही स्टॉक एखादा बॅरिशनेसमध्ये असेल, एखादी फॉलिंग मोमेंटम असेल त्याला शॉर्ट कवरिंग सायकल म्हणतो. ओके, सो लेट्स सी जर मला एखादी पोझिशनल ट्रेडिंगसाठी स्टॉक्स पाहिजे तर मी काय करणार, रीडिंगमध्ये येणार, एल आणि LU वरती क्लिक करणार. ओके, लुक बॅक पिरियड 20 आहे, त्याला ॲज इट इज ठेवतो मी. आणि ह्याचा जो काउंट आहे तो 14, म्हणजे मी काय करतोय फ्रॉम लास्ट 20 डेज मला ॲटलिस्ट 14 दिवस लॉंग अनवाइंडिंगचा सायकल पाहिजे. ओके, आणि मी अप्लायवरती क्लिक करतो. सो जे पण स्टॉक बुलिश आहेत ते मला बघायला मिळते. सो यू कॅन सी ॲक्सिस बँक कुठेतरी पॉझिटिव्ह दिसतं 2%ने. त्याच्यानंतर आयशर मोटर थोडाफार वरती आहे, अल्ट्रा केमको आहे, ONGC आणि ट्रेंड पण आहे. सो कुठेतरी जो आहे ते हे स्टॉक थोडेफार पॉझिटिव्ह मला दिसत आहेत. सेम जर एखादी मला बेरिश ट्रेड पाहिजे असेल तर मी काय करणार, शॉर्ट आणि शॉर्ट कवरिंगवरती क्लिक करणार आणि अप्लाय दी चेंजेसवरती क्लिक करणार. सो जे पण स्टॉक शॉर्ट कवरिंग सायकलमध्ये असतील तर ते सगळे स्टॉक्स मला इथे बघायला मिळतील. ओके, सो यू कॅन सी एलकेम, अशोक लेलँड, BEL आहे, कॅन्फी आहे एक, त्याच्यानंतर कॉनकोर, DLF, कुठेतरी जे आहे ते हे सगळे स्टॉक शॉर्ट्समध्ये आहेत. सो मेजॉरिटी ऑफ द टाइम मी या स्टॉक्सला जास्त प्रायोरिटी देणार ॲज कम्पेअर जर मी 185 FN स्टॉक्स बघितले तर. राईट, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. बिल्टअप टूल तुम्हाला असा यूज करू शकतो मेनली फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. सेकंड, ह्याच्यासोबत तुम्ही एक ॲडिशनल डेटा पॉईंट पण यूज करू शकता. त्यासाठी तुम्ही काय करा, ट्रेडिंगवरती या आणि ट्रॅप इंडिकेटर जो टूल आहे ना हा सर्वात चांगला टूल आहे मेन फॉर दी पोझिशनल ट्रेडिंग. का, कारण जे तुम्ही मॅन्युअली रिसर्च करतात ना की कुठे मोमेंटम येऊ शकते कोणत्या स्टॉकमध्ये, बिल्टअप तर आपण बघितलं, पण जर तुम्हाला एक शॉर्ट टर्म डिरेक्शन पाहिजे लाईक 4-5 दिवस 5-6 दिवसाची, देन यू कॅन यूज ट्रॅप इंडिकेटर. ट्रॅप इंडिकेटर काय करतो, तुम्हाला सांगतो की कुठे कॉल रायटर्स आणि कुठे पुट रायटर्स जे आहेत ते ट्रॅप होत आहेत. ओके, लेट्स सी जर मला दिसलं की ॲग्रेसिव्हली एका बाजूला कॉल रायटर्स ट्रॅप होत आहेत. आता कॉल रायटर्स ट्रॅप म्हणजे काय, सपोज प्राइस जी आहे ती वरती मोमेंटम देते आणि जेव्हा मोमेंटम देते तेव्हा ज्यांनी रायटिंग केली असेल कॉल रायटिंग त्यांना फिअर आहे मार्केटमध्ये. सो ते काय करणार, ते त्यांचे पोझिशन्स अनवाइंड करायला सुरुवात करणार. सो जेव्हा पोझिशन्स अनवाइंड होतात तेव्हा काय होतं, मल्टिपल स्ट्राईक्सवर अनवाइंडिंग दिसणार. सो जेव्हा कॉल रायटर्स ट्रॅप होतात दॅट मीन्स की कुठेतरी मार्केट जो आहे तो डिरेक्शन घेऊ शकतो वरच्या दिशेला. ओके, अँड सेकंड इज व्हॉट, की जेव्हा पुट रायटर्स ट्रॅप होतात दॅट मीन्स मार्केट जो आहे तो कुठेतरी डिरेक्शन घेऊ शकतो खालच्या दिशेला. ओके, सो यू कॅन सी कॉल रायटर्स ट्रॅप दॅट मीन्स कुठेतरी एक बुलिश मोमेंटम येऊ शकते, त्याच्यामुळे त्याच्या पुढे PB लिहून आलं आहे. सो PB काय इंडिकेट करतं, प्रोबेबल बाय. आणि जेव्हा पुट रायटर्स, सो सेम लॉजिक जे आपण कॉलसाठी दिले ना सेम लॉजिक तुम्ही आता पुटसाठी बघा. पुट रायटर्स ट्रॅप म्हणजे कुठे जो आहे तो मार्केटमध्ये एक फॉलिंग मोमेंटम येऊ शकतो, तेव्हा तुम्हाला दिसेल की पुट रायटर्स ट्रॅपचा सिग्नल आहे. ओके, सो एक सिम्पल लॉजिक आहे ह्याच्या पाठचं. काय करा, ह्या टूलला बिल्टअप सोबत जो आता आपण बघितलं ना लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट कवरिंग, फिल्टर आउट करा की किती दिवस कॉल रायटर्स ट्रॅपचे सिग्नल आहेत, किती पुट रायटर्स ट्रॅपचे सिग्नल आहेत. जर मॅक्झिमम कॉल रायटरचे सिग्नल आहेत तर ट्राय करा की तिकडे जर एखादा स्टॉक बिल्टअपमध्ये पण पॉझिटिव्ह दिसेल तर त्याला पहिली प्रायोरिटी द्या. जर पुट रायटर्स ट्रॅपमध्ये एखादा स्टॉक आहे तर चेक करा तिकडे कोणता स्टॉक जो आहे तो शॉर्ट कवरिंग सायकलमध्ये आहे. जर तिकडे असेल तर त्याला पहिली प्रायोरिटी द्या. ओके, ट्रेड कधी बनवायचे, ट्रेड आपल्याला सेम डे नाही बनवायचे, आपल्याला नेक्स्ट दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. सो जर आज सिग्नल जनरेट झालाय तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन मी ट्रेड बनवणार आणि एखादा स्प्रेड इनिशिएट करणार, स्प्रेड्स. ओके, नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोबत थोडं अवॉइड करा, पण ट्राय टू गो विथ द स्प्रेड्स. जेवढे जास्त तुम्ही स्प्रेड सोबत जाणार तेवढा तुम्हाला जास्त जो आहे तो बेनिफिट बघायला मिळेल. ओके, नाव ही एक कन्सेप्ट झाली. आता इंट्राडे झालं, पोझिशनल झालं. आता आपण येऊया ऑप्शन्स रायटिंग बद्दल. ओके, ऑप्शन्स रायटिंग नंतर बद्दल आपण मी IV बद्दल पण सांगणार आहे. सो IV पण लक्षात ठेवा, खूप चांगली कन्सेप्ट आहे. ओके, ऑप्शन्स रायटिंग जनरली बघा जेव्हा आपण करत असू तेव्हा मेन जी डोक्यात येते असते रेंज, की मार्केट कोणत्या रेंजमध्ये राहू शकतो. राईट, आता पोझिशनल ट्रेडिंगसाठी माझा मेंटर कोण झाला,
ट्रॅप इंडिकेटर बिल्टअप. आता ऑप्शन्स रायटिंगसाठी आपण मेंटर बघूया. ऑप्शन्स रायटिंगसाठी ऑप्शन रायटर एक मेंटर आहे. सो ट्रेडिंगवरती या आणि ऑप्शन्स रायटरवरती क्लिक करा. यू कॅन सी. सो जेव्हा जेव्हा आपण ऑप्शन्स रायटरवरती क्लिक करतो ना, तेव्हा हा एक ओव्हरऑल इंटरफेस एक ओव्हरऑल येतो आपल्यासमोर. ओके, तर ऑप्शन्स रायटर टूल आहे काय, थोडा क्विकली मी ह्याचं सांगतो की सिम्पल बघा. हा टूल जो आहे ना, हा ग्रीक्स पॅरामीटर्स आणि प्राइसच्या बेसवरती तुम्हाला रेंज फोरकास्ट करून देतो. मेनली जर मी ऑप्शन्स रायटिंग करतो तर माझ्यासाठी आहे ती मेन रेंज आहे की मार्केट कोणत्या रेंजमध्ये एक्सपायर होत आहे. म्हणजे जनरली मी स्ट्रँगल विकण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो बघा मार्केट प्रत्येक वेळी जर तुम्ही 200 300 पॉईंटची रेंज मध्ये, तर प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॉफिट नाही देणार. होऊ शकतं की शॉर्ट टर्म डिरेक्शन 1-1.5 वर्षासाठी तुम्ही प्रॉफिटेबल असाल, पण मॅक्झिमम टाइम तुम्ही बघितलात ना, जर मी 2-3 वर्षाचा गेलो, 3-4 वर्षाचा, तर तुम्ही कुठेतरी लॉसमध्ये जाणार. व्हाय? बिकॉज मी हे नाही म्हणते, मी डेटा पॉईंटबद्दल बोलते. मी हे स्वतः नाही बोलते, इट्स बेस्ड ऑन द डेटा पॉईंट. ओके, कारण IV शूटअप होऊ शकतो, डिरेक्शन येतात मार्केटमध्ये, राईट, तेव्हा कुठेतरी एक इम्पॅक्ट जो आहे तो लॉस होऊ शकतो मोठा, राईट. सो आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं मार्केटला घेऊन. तो लेट्स सी, जेव्हा जेव्हा मार्केट एखादा डिरेक्शन घेतो तेव्हा मी काय करणार, कॉल ऑप्शन 500 पॉईंटवरती जाईन, 600 पॉईंटवरती जाईन, पुट फक्त 200 पॉईंटच खाली विकेन, राईट. सो डायव्हर्सिफाईड व्हावं लागेल. त्याच्यानंतर मला वेगवेगळे पॅरामीटर्स चेक करावे लागतील. जसं इथे बघा, तर एक बघायला गेलं तर IVR आहे. IVR मीन्स व्हॉट, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक, जो तुम्हाला हेल्प करतो की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे ती त्याच्या हायवरती ट्रेड करते की ती त्याच्या लोवरती ट्रेड करते. ओके, सो IVR कुठेतरी कॅल्क्युलेट करायला देतोय. सेकंड जो आहे तो आहे IVP. IVP मीन्स व्हॉट, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल, की करंट मार्केटची जी व्होलॅटिलिटी आहे, पर्सेंटाईल आहे, तो त्याच्या हायवरती ट्रेड करतोय की त्याच्या लोवरती ट्रेड करतोय. ओके, सो हे 2 पॅरामीटर्स कॅल्क्युलेट केले जातात. त्याच्यानंतर जो आहे तो थीटा स्पीड आहे. व्हॉट इज थीटा स्पीड? थीटा स्पीड तुम्हाला हे सांगते की ओव्हरऑल जी स्ट्राईक मी सिलेक्ट केले त्याच्यावरती थीटाचा एक्सपोजर किती आहे. जर त्याच्यावरती थीटाचा एक्सपोजर जास्त असेल, दॅट मीन्स व्हॉट, तो ॲज अ सेलर बेनिफिट आहे. सो थीटा स्पीड कॅल्क्युलेट करते. नंतर आहे गामा रिस्क. व्हॉट इज गामा रिस्क? गामा रिस्क जनरली तुम्हाला हे हेल्प करतं की करंट मार्केटची जी स्ट्राईक मी सिलेक्ट केली त्याच्यावरती गामाची रिस्क किती आहे. गामा इज बेनिफिट फॉर द, गामा जो असतो तो बेनिफिट असतो, देतो बायरसाठी, पण सेलरसाठी तो कुठेतरी लॉसमध्ये असतो, राईट. दॅट इज अ थिंग. त्यानंतर ट्रेंड स्कोर, की मार्केट जो आहे तो ट्रेंडमध्ये आहे का, की जर मार्केट सपोज बुलिश रॅलीमध्ये असेल, जसं मी आता म्हणालो, तर तो काय करणार, 500 पॉईंट वरती सांगेल. जर बॅरिश रॅली असेल तर 200 पॉईंट 400 पॉईंट खाली सांगेल, राईट. सो हे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला एक अप्पर रेंज आणि लोअर रेंज प्रोव्हाइड करतो. ओके, आणि त्या रेंजमध्ये पण कोणता स्ट्रँगल विकायचा ते तुम्हाला इथे सजेस्ट करतो. तो इथे जनरली तुम्हाला 3 सिग्नल येतात, रेड, येल्लो, ग्रीन. जर रेड सिग्नल असेल लाईक दिस, तर कुठेतरी रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1 आसपास नाही आहे, त्यामुळे तो रेड दाखवते. जेव्हा तुम्हाला येल्लो असेल तर कुठेतरी मॉडरेट आहे, आणि जर ग्रीन असेल तर कुठेतरी लुक्रेटिव्ह आहे, तुम्ही जाऊन तिकडे ट्रेड बनवू शकता. ओके, सो दॅट इज अ थिंग. जो पण ऑप्शन सेलर आहे ह्याच्यावरती इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे, एकदा जाऊन बघा. ऑप्शन रायटर सर्च करा, ऑप्शन रायटर कॉन्सेप्ट, मराठी, हिंदी, इंग्लिश, ओव्हरऑल सगळ्या लँग्वेजमध्ये आहे, राईट. सो ती पण बघा. ओके, सो ऑप्शन्स रायटिंग झालं इथे. नाव लेट्स कम टू दी व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअप बद्दल बोलूया आपण. सो व्होलॅटिलिटी ट्रेडिंग सेटअप बद्दल आपण काय करू शकतो. सो वी हॅव, ट्रेडिंगमध्ये या आणि वॉल ट्रेडरवरती या. ओके, सो वॉल ट्रेडर जो टूल आहे ना, तो स्पेसिफिकली तुम्हाला 2 सिग्नल्स प्रोव्हाइड करतो. कोणते 2 सिग्नल्स प्रोव्हाइड करतो? पहिली गोष्ट म्हणजे एक लॉंग व्होलॅटिलिटी आणि शॉर्ट व्होलॅटिलिटी. सिम्पल बघा, व्होलॅटिलिटी जी आहे ना ती प्राइस सोबत नेगेटिव्हली कोरिलेट करत असते, पण प्रीमियम सोबत पॉझिटिव्हली कोरिलेशन असतं. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा प्राइस वाढते, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी पडते तेव्हा प्राइस पडते. ओके, सो हा काय करतो, तुम्हाला 2 सिग्नल देते, लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल. सो मी काय करणार, ॲज अ बायर, जर मला व्होलॅटिलिटी बेसवर ट्रेड बनवायची असेल, सो लॉंग वॉलवरती मी जाणार आणि ATM कॉल अँड पुट ऑप्शन बाय करणार. दॅट मीन्स मी काय करतोय, लॉंग स्ट्रॅडल इनिशिएट करतोय. ओके, आणि जेव्हा जेव्हा मी एखादा शॉर्ट वॉलचा ट्रेड बनवतो इथे, तो शॉर्ट वॉलमध्ये मी काय करतो, ATM कॉल अँड पुट ऑप्शन सेल करतोय, शॉर्ट स्ट्रॅडल, किंवा मी त्याला बटरफ्लायमध्ये कन्वर्ट करणार, ज्याला लॉसची भीती आहे जास्त. सो आय कन्वर्ट इट इनटू अ बटरफ्लाय, राईट. सो शॉर्ट वॉल ट्रेड्स आपण बनवू शकतो. सो यू कॅन सी प्रिव्हियस सिग्नल जर इथे तुम्ही बघितलात तर लॉंग व्होलॅटिलिटीचे आणि शॉर्ट वॉलचे खूप समवेअर अराउंड पॉझिटिव्ह आउटपुटच आहे नेट जर मी बघायला गेलं तर. पण ह्याला पण आपण यूज करू शकतो शॉर्ट वॉल ट्रेड. जर तुम्हाला व्होलॅटिलिटीबद्दल जाणून घ्यायचं असेल, लिंक आहेत ओव्हरऑल बऱ्याच व्हिडिओजच्या, एकदा जाऊन चेक करा, आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे त्याचा सेटअप. ओके, सो व्होलॅटिलिटी जी ट्रेडिंग सेटअप आहे ती पण आपण यूज करू शकतो आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये. जर तुम्हाला स्पेसिफिकली
व्होलॅटिलिटी ट्रेड करायची असेल तर. ओके, दुसरं जर आला तर ॲनालाइजवरती या. IV चार्ट आहे, IV चार्ट पण तुम्ही यूज करू शकता जर पर्टिक्युलर स्टॉकची तुम्हाला मॅन्युअली व्होलॅटिलिटी जी आहे ती चेक करायची असेल तर. बँक निफ्टी आहे, तुम्ही तिकडे चेंज करू शकता. वॉल ग्रेडवरती या. वॉल ग्रेड अगेन एक रिसर्च आहे हा टूल. सपोज मी काय करणार इथे फिल्टर बाय येणार किंवा सॉर्ट बायमध्ये येणार IVR मध्ये. ओके, सो सिम्पल बघा, तुम्हाला इथे मेन बघायचं आहे IVR आणि IVP. लॉजिक सिम्पल आहे, जेव्हा आपण IVR आणि IVP अबाव 60 असतात किंवा अबाव 70 असतात दॅट मीन्स तो स्टॉक जो आहे तो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये कुठेतरी ट्रेड करतो हे आपण समजू शकतो. आणि जेव्हा आपण IVR IVP बिलो 40 असतात किंवा 30 असतात दॅट मीन्स स्टॉकची जी व्होलॅटिलिटी आहे ती कुठेतरी लोवर ट्रेड करते हे आपण समजून घेऊ शकतो. ओके, सो सिम्पल आहे, IVR IVP कुठेतरी आपल्याला इथे टॉपवरती बघायला मिळेल. दॅट इज द लॉजिक. ठीक आहे, सो व्होलॅटिलिटीसाठी जर माझा मेंटर असेल तर तो कोणता असेल? वॉल ग्रिड आणि वॉल ट्रेडर जो टूल आहे तो असणार माझा. सिम्पल आहे, सर्वांना क्लिअर आहे. नाव आता हे सगळे झाले. आता ह्याच्यावरती जर मला एखादा पेपर ट्रेड बनवायचं असेल तर कसं करू? सिम्पल आहे, ह्याचा आन्सर पण आहे माझ्याकडे. ट्रेडिंगवरती या, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या. हा जो टूल आहे हा कम्प्लिटली पेपर ट्रेडिंग टूलसाठी आहे. सपोज तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेड बनवायची असेल किंवा कोणत्याही स्टॉकमध्ये ट्रेड बनवायची असेल, सिलेक्ट करा. एखादा स्प्रेड बनवायचा असेल तो तुम्ही ॲडजस्ट करा तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार. बेरिश स्ट्रॅटेजी, अदरवाईज ऑस्किलेट. सो ह्याचा पर्टिक्युलर स्ट्रॅटेजीचा तुम्हाला इथे ना एक स्केलेटन बघायला मिळतो. सो तो बघा आणि इथे तुम्ही स्वतःच्या पोझिशन सेव्ह करू शकता. सो जेव्हा पण तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करणार तेव्हा त्या येणार माय पोझिशन्सवरती. ओके, आणि तुमचा जो काही ओव्हरऑल लाईफ पेनल आहे ना तो तुम्हाला इथे कुठेतरी बघायला मिळेल. ओके, सो चेक करा की किती तुमचे ट्रेड जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, किती ट्रेड जे आहेत ते निगेटिव्ह आहेत आणि त्या बेसवरती तुम्ही जे आहेत तो ओव्हरऑल जो ट्रेड सेटअप तुम्ही बनवू शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर द टुडे. आजचा डेटा पॉईंट असासाठीच होता की ओव्हरऑल जो आहे तो मार्केटचा सेंटिमेंट किंवा मार्केटचा डेटा पॉईंट बघून आपण कसे ट्रेड बनवू शकतो. मेंटर जनरली कोण असेल? स्टार्टिंगलाच बोललो, डेटा पॉईंट. सो ट्राय टू गो विथ द डेटा पॉईंट. डेटा खरं सांगणार, जर चुकीचं झालं तर डेटा पॉईंट सांगेल का चुकीचं झालं, खरं बरोबर आलं तर डेटा पॉईंट सांगेल का बरोबर आलं. राईट, दॅट्स इट फॉर द टुडे गाईज. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.